तीर्थक्षेत्र आहेत. त्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आपण जातो. तिथे विद्वान मंडळी असतात, अधिकारी मंडळी असतात, विद्वज्जन वास्तव्याला असतात. मग त्यांच्याशी काय करावं तर अध्यात्म निरूपण तिथे सुरू असतात. मग तिथे श्रवण करावं. आपला अधिकार वाढता राहतो. कारण मिथ्या जगतामध्ये जन्माला आलेलो आहोत, ती साधनं जी आहेत, ती साधनं वापरायची आणि ती वापरून आपला अधिकार जो आहे, तो अधिकार वाढवत ठेवायचा. मला संवादी द्वैताचा उपयोग नाही असं अजिबात म्हणायचं नाही. जोपर्यंत आपण या मिथ्या सृष्टीमध्ये आहोत आणि जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत संवादी द्वैत जे आहे म्हणजे सगुणाचा आधार जो आहे तो कायम सांभाळायचा आहे आणि संत संगतीमध्ये सार आणि असार यांचा विचार सतत करत राहायचा आहे. श्री समर्थांच्या श्री चरणांना साष्टांग नमस्कार करते. आनंदयोगी श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करते. श्रद्धेय मंदाताईंना नमस्कार करते. आदरणीय आचार्य माधुरीताईंना मनपूर्वक वंदन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला अभिवादन करून आजच्या सत्राला आपण सुरुवात करूयात. दशक 6वा देवशोधम, समास 6वा सृष्टिकथन. नावं जरी वेगवेगळी आपल्याला ह्या समासांची दिसली या दशकामध्ये, तरी सुद्धा सांगायचं एकच आहे की ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या वेगवेगळ्या पद्धतीने या खऱ्या देवाचा शोध कसा घ्यायचा याचं स्पष्टीकरण समर्थांनी केलेलं आहे. विविध प्रकारांनी शिष्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उद्भवू शकतात आणि त्या पद्धतीने ती मांडणी समर्थांनी करून त्याची उत्तरं सुद्धा यथार्थ या समासामध्ये दिलेली आपल्याला लक्षात येतात. परमार्थाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या जगामध्ये माणसांचे 2 प्रकार पडतात. एक आत्मज्ञानी, ज्यांनी या सृष्टीचं, जगताचं, मायेचं स्वरूप ओळखलेलं असतं. आता सृष्टी म्हणा, नंतर जगत म्हणा, माया म्हणा, काय आहे तर सगळं एकच आहे. आणि हे स्वरूप ओळखून देहादी जीवन प्रारब्धानुसारी अतिशय आनंदाने ते जगत असतात. आणि दुसरे असतात ते अज्ञानी, की त्यांना दिसणारी ही सृष्टी सत्य वाटते आणि त्या सत्य वाटणाऱ्या सृष्टीत ते अतिशय रंगून आणि रमून राहतात. पण जे अज्ञानाकडून ज्ञानाकडे म्हणजे सृष्टीचं स्वरूप जाणून घेऊ इच्छितात आणि संतांच्या संगतीमध्ये ते विवेक करतात, ते साधक. आणि आपण कोण आहोत? सगळे तर साधक आहोत. आणि साधकांसाठी हे संपूर्ण विचार जे आहेत, हे संपूर्ण विचार ग्रंथामधून सांगितलेले असतात. तर आता संतांचा, शास्त्राचा की श्री गुरूंचा जो निर्णय असतो की ती सृष्टी मिथ्या आहे. पण या मिथ्या सृष्टीचा काय घ्या तर तुम्ही बुद्धीचा निश्चय करा. आता हा निश्चय कधी होईल तर त्या पद्धतीने आपण त्या सत्य दिसणाऱ्या सृष्टीचं किंवा भासणाऱ्या सृष्टीचं आपण चिंतन करू. तेव्हा चिंतन करता करता एक दिवस ती सृष्टी मिथ्या आहे असा बुद्धीचा निश्चय होऊन जाईल आणि ते सत्य तत्व जे आहे ते सत्य तत्व, ते ब्रह्मतत्व, ते माझं स्वरूप आहे याचा अनुभव घ्या. पण आता हे अनुभव येण्यासाठी श्री गुरूंना आणि शिष्याला सुद्धा काय घ्यावा लागतो तर मायेचा आधारच घेऊन हे सगळं श्री गुरूंना पण समजावून सांगावं लागतं आणि शिष्याला सुद्धा काय करावं लागतं ते मायेचा आधार घेऊनच समजावून घ्यावं लागतं. आणि साधक जो आहे तो सुद्धा ही सगळी साधना जी आहे ही मायेच्या आधारानेच करत असतो. पण सिद्धांत एकच आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म एकच आहेत. आणि हे समजावून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने या समासामध्ये आपल्याला मांडणी केलेली आढळते. तर या समासामध्ये समर्थांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि परस्परांना छेद देणारी वचनं विचारांसाठी मांडलेली आहेत. शास्त्रामध्ये याला विप्रतिपत्ती वाक्यजन्य संशय असं म्हणतात. म्हणजे हा वरवरती वाटणारा जो विरोध आहे तो कशासाठी आहे सांगितलाय तर तो साधन मार्ग स्पष्ट करून दाखवण्यासाठी सांगितलेला आहे आणि तो संवाद रूपाने तो सांगितलाय. तर हेतू एकच आहे की ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेणं, याशिवाय दुसरा हेतू असूच शकत नाही. बघा, सद्गुरू शिष्याला ब्रह्म आणि माया तत्व समजावून सांगतायत. शिष्य प्रश्न विचारतोय. जर समास आपण आधी वाचलेला असेल तर आपल्या लक्षात येईल की इथे प्रश्न उत्तर रूपाने हा समास आहे. शिष्य प्रश्न विचारतो आहे आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर त्याला जर पटलं नाही तर तो ते म्हणणं खोडून काढतोय
आणि म्हणून अनेक मुद्दे मांडत मांडत या समासामध्ये विषय स्पष्ट केलेला आहे. तर पहिली ओवी आपल्या समोर, की सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे, आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या. आता सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ब्रह्म असतं, तेव्हा त्या ब्रह्मस्वरूपात सृष्टी नसते. आणि नंतर जी सृष्टी सृष्टी असते ती सत्य की काल्पनिक. आता काय आहे तर हा प्रश्न आहे. आता सृष्टीपूर्वी ब्रह्म असतं म्हणजे ब्रह्म असतची असे, ही सृष्टी असली तरी ब्रह्म आहे, सृष्टीचा लय झाला तरी ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म काय आहे तर आहे, आहे आणि आहे. आता इथे सृष्टीचा प्रश्न जो विचारलाय हा एक. त्याच्यानंतर लगेचच दुसरा प्रश्न विचारलेला आहे. ओवी नंबर 4 आणि 5 आहे. इथे तो शिष्य म्हणतो आहे, की जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, येणे वाक्य सत्यपण सृष्टीस आले. यदृष्टम तन्नष्टम, येणे वाक्य सृष्टी मिथ्यापणे, सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे. तेव्हा गीतेमध्ये भगवंत म्हणतात, की सनातन असलेला मी जीवरूपाने प्रगट होतो आणि शास्त्र तर सांगतं, की जे जे प्रगट होतं ते नष्ट होतं. आता प्रश्न आपल्या समोर मांडते मी आत्ता. मग जीवरूपाने प्रगट होणारं सनातन ब्रह्म जर सत्य असेल, तर जीव आणि सृष्टी दोन्ही सत्य असले पाहिजे. कारण भगवंत काय म्हणतात, मी जीवरूपाने प्रगट होतो. थोडं गोंधळात टाकणारा विषय आहे. पण जर आपला आपण व्यवस्थित समाज समजून घेताना हे लक्ष देऊन आणि असं श्रवण केलं परत परत, तर नक्की लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आता याचं उत्तर देतात, की सिद्धांत आहे एकमेव अद्वितीय ब्रह्म फक्त सत्य आहे. मग आता बाकीचं जे अनुभवाला येतं, काय अनुभवाला येतं? हे दृश्य जग अनुभवाला येतं. जीवदशेतला जीव अनुभवाला येतो. मग याचं स्वरूप कसं आहे? म्हणजे या मायेचं स्वरूप कसं आहे? तर अज्ञानी म्हणतो, की सृष्टी शाश्वत आहे आणि ज्ञानी म्हणतो सृष्टी मिथ्या आहे. बघा याचं उत्तर आपण घेणार आहोत पुढे. विषय जसा जसा पुढे जाईल तसं आपल्या लक्षात येईल, की ह्याची उत्तरं आपल्याला इथे मिळतायत. आता माया आणि अज्ञान हे 2 शब्द नेहमी वापरले जातात. त्या दोन्ही शब्दांचा अर्थ खरं तर एकच आहे. पण किंचितसा त्याच्यामध्ये फरक आहे. आता अज्ञान व्यष्टी सापेक्ष हा शब्द जो आहे तो म्हणजे व्यष्टी सापेक्ष आतमध्ये ते तत्व आहे त्याला अज्ञान असं म्हणतात. आणि माया जे आहे ते समष्टी सापेक्ष आहे. म्हणजे जीवाला अज्ञान असतं. म्हणजे जीवाच्या संबंधाने अज्ञान हा शब्द वापरला जातो. आणि ईश्वराच्या संबंधाने माया हा शब्द नेहमी वापरला जातो. मग आता ही माया कशी आहे? तर ती अनिर्वचनीय आहे. ती आहे म्हणावी तर ब्रह्मज्ञानाने नाही बाधित होते आणि नाही म्हणावी तर ती जगत रूपाने भासते. तसंच नित्य म्हणावी तर ज्ञानाने तिचा अंत होतो. म्हणजे ज्याला ज्ञान होतं त्याच्यापुढे ती अजिबातच उभी राहत नाही. आणि अनित्य म्हणावी तर जीवाचं अज्ञान असेपर्यंत ती नित्यच वाटते आपल्याला. आता वाटते की नाही आपल्याला हे सगळं काय देहादी जगात आपल्याला सत्य वाटतं. मग ही माया ब्रह्मापासून भिन्न म्हणावी तर तिला ब्रह्माला सोडून स्वतंत्र सत्ता नाही. कारण ती ब्रह्माशिवाय राहू शकत नाही. अभिन्न म्हणावी तर ब्रह्मासारखी त्रिकालाबाधित पण नाहीये. म्हणजे त्याच्याशी अभिन्न म्हणावी तर काय होतं तर ती निर्माण होते, काही काळ टिकते आणि नंतर तिचा लय होतो. त्याची त्रिकालाबाधित सुद्धा नाहीये. बरं दोन्ही म्हणावी म्हणजे उभयविध म्हणावी सत्य किंवा असत्य, तर ती सत असत, नित्य अनित्य, भिन्न अभिन्न हे विरुद्ध धर्म एका वस्तूच्या ठिकाणी असू शकत नाही. मग कोणत्या प्रकारे त्या मायेचं वर्णन करायचं? तर कोणत्याच प्रकारे तिचं वर्णन करता येत नाही म्हणून ती अनिर्वचनीय मिथ्या आहे. तिच्याबद्दल नक्की निर्वचन करता येत नाही म्हणून ती कशी आहे तर मिथ्या आहे. म्हणून सत म्हणावी तर त्रिकालाबाधित नाही, असत म्हणावी तर अनुभवाला येते. मग आता काय म्हणावं? आपण याच्या मागच्या वेळेस स्पष्टीकरण केलं होतं, की सतच्या लक्षणांशी जुळत नाही. म्हणजे सत म्हणजे ब्रह्मतत्व आहे, त्या लक्षणांशी जुळत नाही. कारण ब्रह्मतत्व काय त्रिकालाबाधित आहे, तीनही काळात आहे, तीनही काळांना व्यापून आहे आणि माया तशी नाहीये. मग असत नाही म्हणावी तर आपल्याला अनुभवाला येते. अशी ती काय आहे तर विलक्षण आहे आणि म्हणून तिला अनिर्वचनीय मिथ्या असं म्हटलेलं आहे. तर बघा हा जो अज्ञानी आहे ना, तो काय म्हणतोय? अ, त्या जो जो ज्ञानी आहे त्याला, तो म्हणतो तुम्ही हे सगळं स्वरूप मला सांगताय, की हे कसं आहे तर, ही माया जी आहे या ब्रह्मस्वरूपातच येते, निर्माण होते आणि ती कालांतराने काय होते तर नष्ट होते.
मग आता या मायेमध्ये जे सगळे मूर्तिरूप देव आहेत, जो आपण दानधर्म करतो, ज्या तीर्थयात्रा करतो, जी व्रतवैकल्य करतो आपण, ती आवश्यक वाटतात. कारण का बरं? तर या दृश्य जगतामध्ये आपण ते सत्य मानतो की नाही सगळं? आणि दृश्य जगतातलं आपलं जीवन जे आहे, हे सगळं त्यांच्या आधाराने सुरू असतं. आणि ज्ञानी तर म्हणतो, की मूर्खस्य प्रतिमा पूजा. ज्या देवांची पूजा करायची ते सगळे देव कसे आहेत? तर सृष्टीचा जेव्हा प्रलय होतो, तेव्हा त्या सृष्टीला निर्माण करणारा ब्रह्मदेव सुद्धा नष्ट होतो. तेव्हा सगळे देव ब्रह्मदेवाबरोबर काय होतात तर नष्ट होऊन जातात. आता परत मग अज्ञानी विचारतोय, की जर असं आहे, तर तुम्ही मग या देवांच्या पूजा, व्रतवैकल्य, ही स्नानसंध्या, हे तीर्थाटन करण्यासाठी कशासाठी जाता? सद्गुरूंची सेवा का करता? ती कशासाठी करता? आता या 2-4 ओव्यांमध्ये त्याची उत्तरं दिलेली आहे. आता इथे ज्ञानी त्याला समजावून सांगतोय. जे सद्गुरू त्या शिष्याला समजावून सांगतायत, असं आपण म्हणूयात तिथे. कारण तो म्हणतोय, की कसं आहे, की ज्या मिथ्या जगतामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, आता नंतर हे आपल्याला मिथ्या वगैरे शास्त्राभ्यास करायला लागल्यानंतर लक्षात येतं. पण आधी आपण त्या जगताला सत्य मानूनच चाललेलो आहोत आणि त्या जगामध्ये आपण जन्माला का आलो? याचं उत्तर आपल्याकडे नाहीये. त्याचं उत्तर शास्त्र देतं. आता तर शास्त्र उत्तर असं देतं, की वासना शिल्लक राहिल्या म्हणून त्या भोगण्यासाठी आपण इथे जन्माला आलेलो आहोत. मग शास्त्राने आपल्याला एक क्रम सांगितला आहे, की जन्माला आल्यानंतर निष्काम कर्म करावं, निष्काम उपासना करावी, निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी होते, निष्काम उपासनेने चित्ताची शांती होते, असं शास्त्र सांगतं. मग अज्ञानी माणसाला जर हे जग सत्य वाटतं, तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. तीर्थक्षेत्री जावं, उपास-तापास करावे, व्रतवैकल्य करावीत. म्हणजे चित्त शुद्ध आणि शांतीची व्यवस्था या कुठे आहे तर या मिथ्या जगतामध्ये म्हणजे या मायेमध्येच ती व्यवस्था केलेली आहे. आता याचा जो प्रश्न आहे ना तो ज्ञानासाठी आहे, की तुम्ही जर हे सगळंच मिथ्या म्हणताय, तर हे सगळं का करावं? तर आत्माराम ग्रंथामध्ये समर्थांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे, की मिथ्या जगतामध्ये जेव्हा मिथ्या जीव जन्माला येतो, तेव्हा मिथ्या जीवाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्यातून त्याला बाहेर पडायचं असेल, तर सद्गुरूंची कृपा पण व्हावी लागते आणि सद्गुरू आणि सत्शिष्य हे ब्रह्मज्ञान होईपर्यंत काय असतात तर त्याला संवादी माया असं म्हटलेलं आहे समर्थांनी. ही संवादी माया जी आहे, ती संवादी मायेचा उपयोग करून घ्यावा लागतो. मग आता तीर्थक्षेत्र आहेत. त्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आपण जातो. तिथे विद्वान मंडळी असतात, अधिकारी मंडळी असतात, विद्वज्जन वास्तव्याला असतात. मग त्यांच्याशी काय करावं तर अध्यात्म निरूपण तिथे सुरू असतात. मग तिथे श्रवण करावं. आपला अधिकार वाढता राहतो. कारण मिथ्या जगतामध्ये जन्माला आलेलो आहोत, ती साधनं जी आहेत, ती साधनं वापरायची आणि ती वापरून आपला अधिकार जो आहे, तो अधिकार वाढवत ठेवायचा. बघा समर्थ चरित्र आपण जर वाचलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल, की नाशिकला जे समर्थ सुद्धा विविध मंदिरांमध्ये विद्वान आचार्यांची प्रवचनं होत होती, ती श्रवणाला जात होते. तर खरं समर्थांसारख्या संतांना आवश्यकता होती का? पण तरी सुद्धा त्यांचा जर आपण चरित्र भाग बघितला, तर समर्थ जेव्हा टाकळीला पुरश्चरण करत होते, तेव्हा पुरश्चरण झाल्यानंतर उर्वरित जो त्यांची दिनचर्या जी होती, त्याच्यामध्ये ते नाशिकला यायचे, ग्रंथचं वाचन करायचे, ग्रंथांचा अभ्यास करायचे, विद्वज्जनांची प्रवचनं ऐकायचे, त्याची निरूपणं ऐकायची, नंतर त्यांच्याशी चर्चा करायची आणि ती विद्या जी आहे, ते सतत संपादन करण्याचा काय करायचं तर म्हणजे ती अध्यात्म विद्या सतत ती घ्यायचा म्हणजे श्रवणाच्या द्वारे मनन, निधिध्यासन हे त्यांचं सतत सुरू होतं. आता ही बहिरंग साधने जी आहेत ना, ही करावीच लागतात. तीर्थयात्रा, व्रतवैकल्य. पण अंतरंग साधने जी आहेत, की श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे सुद्धा करावी लागतात. आणि सगळ्या संतांनी तीर्थयात्रा केलेल्या आहेत आणि म्हणजे बहिरंग साधन पण केलेलं आहे आणि अंतरंग साधन सुद्धा केलेलं आहे. आता कुठपर्यंत आहे बघा अंतरंग साधन, की तत्वमसी महावाक्याचं गुरुमुखातून श्रवण, मनन आणि निधिध्यासन असं ते गुरुमुखातूनच श्रवण व्हावं लागतं. त्याचं मनन करावं लागतं. त्याचं निधिध्यासनामध्ये रूपांतर व्हावं लागतं. म्हणजे तेच ब्रह्म मी आहे, असा जो अनुभव येतो आणि हे अंतरंग साधना श्री गुरूंच्या कृपेशिवाय होत नाही. आपल्याला माहितीये की आत्मशतकमध्ये म्हटलंय, "न मे गुरुर्नैव मे शिष्यः."
आता ब्रह्मज्ञान झालं की गुरु शिष्य राहतच नाहीत. ते एकमेव अद्वितीय तत्व जे आहे त्या तत्वाशी एकरूप होऊन जातात. पण तोपर्यंत मला गुरु पाहिजेत की नाही? तोपर्यंत मला गुरूंचा उपयोग आहे की नाही? तोपर्यंत मी हा भवसागर तरून जाऊ शकत नाही की नाही? मग हे जरी मिथ्या आहे म्हटलं तरी सत्य तत्वाचा अनुभव येईपर्यंत या सृष्टीमध्येच जी तत्व आहेत किंवा जी साधनं आहेत, ती साधनं ज्या मायेने आपल्याला पुरवलेली आहेत, ती साधनं आपल्याला पुरेपूर वापरायची आहेत. मग आता इथे तो प्रश्न विचारतोय, की "गुरुसी कैसे भजावे? आधी मग आधी तयासी ओळखावे, त्याचे समाधान घ्यावे विवेके स्वये." मग या गुरूंना कसं ओळखायचं? आता कसं ओळखायचं गुरुलक्षण समासामध्ये ह्याचा तपशील जो आहे, तो सगळा आपण अभ्यासलेला आहे. गुरु कोण? सद्गुरू कोण? आता सद्गुरू जे मोक्षदाते आहेत, तेच कोण आहेत? तर ते सद्गुरू आहेत. आता इथे श्री गुरूंना कसं ओळखावं? त्यांचं भजन कसं करावं? तर त्यांची प्रणिपातपूर्वक सेवा करावी. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यांची प्रणिपातपूर्वक सेवा करून त्यांना अनन्य शरणागत राहावं आणि त्यांची सेवा करून जे प्रश्न आहेत आपल्या हिताचे, ते त्यांना विचारावेत. का हिताचे प्रश्न आहेत? कोहम कथमिदम जातम, मी कुठून आलो? मला कुठे जायचं आहे? या भूतलावरती येऊन मला काय करायचं आहे? हे सगळे जे प्रश्न आहेत, ते काय करावेत? तर सद्गुरूंना विचारावेत. आणि ते काय करतात? तर असे प्रश्न विचारल्यानंतर जी अध्यात्म विद्या देण्यासाठी ते अतिशय तत्पर असतात. म्हणून सद्गुरूंच्या स्वरूपाचं ध्यान, सद्गुरूंचं वर्णन हे काय तर शिष्याने केलं पाहिजे. आणि ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम हा इथे आपल्यासमोर श्लोक आलेला आहे. तो गुरुगीतेमधला श्लोक आलेला आहे, की हे सद्गुरू जे आहेत ते कसे असतात? तर ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. ब्रह्माच्या आनंदामध्ये डुलत असलेले परम जे परब्रह्म सुख आहे, त्याच्यामध्ये अखंड रममाण असलेले आणि केवळ ज्ञानाची ओतलेली मूर्ती असलेले असे सद्गुरू आहेत. द्वंद्वातीत म्हणजे सुख, दुःख, यश, अपयश, कीर्ती, अपकीर्ती. आता मुख्य द्वंद्व जे आहे ते सुख-दुःख आहे. आणि त्या सुख-दुःखाच्या पोटामध्ये ही बाकीची द्वंद्व आहेत. आणि असे जे आहेत ते द्वंद्वातीत झालेले, गगनासारखे म्हणजे व्यापक तत्व असलेले, तत्वमसी महावाक्याचं लक्ष असलेले, एकम नित्यम, एकमेव अद्वितीय, अतिशय विमल तत्व, साक्षीभूत असे जे श्रीगुरु, त्रिगुणरहितम असे सद्गुरू आहेत. त्यांना अनंत शरणागत राहावं आणि त्यांना आपल्या हिताचे जे आहेत, ते हिताचे प्रश्न विचारावेत. म्हणून गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान, तेथे सृष्टी मिथ्या भान उरेल कैसे. गुरुगीता असं सांगते की या अशा सद्गुरूंची सेवा केल्यावर सृष्टीचं मिथ्यत्वाने होणारं भान कसं बरं उरेल? कारण जे सत्यतत्वामध्ये सत्यतत्वाच्या अनुभूतीमध्ये अखंड आहेत आणि हे संपूर्ण सृष्टी ही मिथ्या आहे असं पाद समाधीमध्ये ते अखंड आपलं जीवन व्यतीत करतायत. अशा सद्गुरूंची सेवा केल्यानंतर कसं असतं ना, सद्गुरूंकडे जायचं कशासाठी असतं? तर मोक्षासाठी म्हणजे आनंदासाठी, निरपेक्ष आनंद प्राप्त होण्यासाठी. हा निरपेक्ष आनंद कधी प्राप्त होईल आपल्याला? कारण ही सृष्टी मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे. आता सृष्टी सत्य मानून चाललेलो आहोत आपण, म्हणून आपण द्वंद्वमय जीवन जगतो आहोत आणि म्हणून सुखदुःखांचं जीवन आपण जगतो आहोत. मग ही सुखदुःख प्रारब्धानुसारी जीवात्म्याला येणारच आहेत. कारण प्रारब्धानुसार येणारं जीवन हे सुखदुःखात्मकच असतं. मग या सुखदुःखाचं जीवन जगत असताना सुद्धा ही बाधित जर झाली, म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे आणि ब्रह्मस्वरूपाला सुख-दुःख नाहीत, जीवाला सुख-दुःख आहेत, असा जेव्हा साक्षीत्व भाव निर्माण होतो आणि असा साक्षीत्व भाव सद्गुरू निर्माण करून देतात साधनेने. आणि आपल्याच सारखं आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. आणि म्हणून त्यांना जो आनंद प्राप्त झालेला आहे, तो आनंद आपल्या शिष्याला प्राप्त व्हावा म्हणून ही त्यांच्या ठिकाणी सतत काय असते तर तळमळ असते. आणि हे ज्ञान सद्गुरूंशिवाय होणार नाही. श्री सद्गुरू विना ज्ञान काही, सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले. जे सद्गुरूंशिवाय हे ज्ञान सर्वथा होणार नाही असं समर्थ म्हणतायत. म्हणून सद्गुरूंना ओळखा, त्यांची सेवा करा, त्यांना हिताचे प्रश्न विचारा. ऐसा सज्ञान बोलिला, सद्गुरु तो ओळखिला, सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ. अशा प्रकारे सद्गुरूंची ओळख पटल्यावर सृष्टी मिथ्या आहे असा निर्णय झालेला ज्ञानी म्हणजे त्यांनी हे सगळं वर्णन केलं की तू सद्गुरूंना शरण जा. पण आता कसं आहे ना, की ते देह तादात्म्यामध्ये असलेल्या शिष्याला हे सगळं ज्ञान जरी इथे सांगितलेलं असलं
तरी सुद्धा त्याला अजून ते काय वाटत नाहीये. तर असं कसं गं तुम्ही म्हणता? म्हणजे त्याच्या बुद्धीला ते पटत नाहीये आणि म्हणून काय आहे तर परत तो प्रश्न विचारतो आहे. साहजिक आहे. कारण हे दृश्य जगत जे आहे त्याच्यामध्ये आपलं जीवन व्यतीत होत असतं आणि व्यतीत होत असल्यामुळे आपल्याला तेच सत्य वाटत असल्यामुळे आपल्याला कितीही सांगितलं तरी सुद्धा आपल्याला अनुभव जोपर्यंत आपल्या अनुभवात थोडंफार ते येत नाही, तोपर्यंत आता अनुभव येण्यासाठी काय करावं लागतं? तर जसं मी आता म्हटलं त्याचं सतत मनन करावं लागतं. हे शब्दज्ञान जे आहे ते समजावून घ्यावं लागतं. नंतर त्या पद्धतीने साधना करावी लागते. म्हणजे सतत विवेक करावा लागतो आणि गुरुकृपेने त्या विवेकाचं वैराग्यात रूपांतर व्हायला जेव्हा लागतं, तेव्हा लक्षात येतं, की अरे खरंच सद्गुरू सांगतायत, श्री समर्थ सांगतायत, याची हळू मला का होईना अनुभूती येत चाललेली आहे. हे दृश्य जगत जे आहे ते मिथ्या आहे. ज्यांना मी माझं म्हणते आहे, ते काय आहे तर ते माझं नाहीये. उगाचच मी त्याला तादात्म्याने काय आहे तर धरून बसलेली आहे. तर आता परत हा जो आहे, हा प्रश्न जो आहे तो शिष्य विचारतोय. कारण जितकं तादात्म्य जास्त, तितकं सत्यत्व जगाला दिलेलं जास्त असतं. आणि तादात्म्य जाण्यासाठी तेवढे प्रयत्न पण तेवढेच जास्त करावे लागतात. आणि मग जास्त प्रयत्न ह्यालाच काय म्हणतात? साधक म्हणतात. "कणी चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे." असं सहजासहजी काही हाताशी येईल का हो? किती वेळा ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. दासबोध ग्रंथ आपल्याला वाटतं, की हा प्राकृत आहे. समर्थांच्या ओव्या ज्या खालचे अर्थ आपल्याला वाचता येतात. पण एवढं सोपं आहे का, की लगेच वाचल्यानंतर आपल्याला ह्याचे अर्थ समजतील? मी डॉक्टर काकांना एकदा म्हटलं, "काका आमचा दासबोध ग्रंथ आता 3दा झालेला आहे अभ्यासून. आता दुसरा ग्रंथ कुठला घेऊ?" मला डॉक्टर काका म्हणाले, "झाला म्हणजे काय झालं?" आणि मी पुढचा प्रश्न विचारलाच नाही. परत आले आणि ग्रंथाच्या अभ्यासाला सुरुवात केली. याचा अर्थ झाला म्हणजे काय झालं? तर ज्या ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबेपर्यंत तो विवेक झालेला आहे का? मग तो विवेक झाला नसेल, तर समर्थांचं मनोगत जे आहे, ते मनोगत मला समजावून घ्यायचं असेल, तर अजून सखोल शास्त्राभ्यास, अजून समर्थांचं मनोगत समजायचं असेल, तर अजून तो गुह्य अर्थ तो मला सातत्याने अभ्यासाने कारण सुरुवातीला आपण कसं असतो, जसं मी आता म्हटलं देहदादात्म्यावर असतो. आपण आपल्या परीने उथळ अर्थ लावत असतो. पण जसा अभ्यास करत जातो, तसे अजून त्याच्यातले सखोल अर्थ समजायला लागतात आणि तो ग्रंथ जो आहे, तो आपलासा वाटायला लागतो. हळू साधना जी आहे ती प्रगतीपथावरती राहते आणि मग लक्षात येतं, की खरंच हे जे सांगतायत मिथ्या आहे. तर मला थोडं का होईना अनुभवाला येतंय. आता त्याच अगदी पद्धतीने हा जो इथे शिष्य आहे तो काय म्हणतोय, तो अजून प्रश्न विचारतोय. त्याला कारण ते पटलंच नाहीये आणि परत तो वादाला उभा राहिला आहे. तो असं म्हणतोय, की "श्रोता ऐसे न मनिकदा, आ अधिक उठिला विवादा, म्हणे कैसा रे गोविंदा अज्ञान म्हणतोसी, जीवभूत सनातनः ऐसे गीतेचे वचन, तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसा." आता भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, की जीव माझा सनातन अंश आहे, असं भगवंत म्हणतात. मग ज्या अर्थी असं भगवंत म्हणतात, मग तू श्रीकृष्णाला पण म्हणशील का, की ते अज्ञानी आहेत म्हणून? आता भगवंतावर हा जो आरोप केलाय, तो अजिबात त्या ज्ञानाला आवडलेला नाहीये आणि मग त्यांनी त्याला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. बघा आता गीतेस बोलिला गोविंद, त्याचा ना कळे तुझं भेद, म्हणून या व्यर्थ खेद वाहतोसी. अरे गीतेत जे कृष्ण वचन आहे, त्याचं रहस्य तुला उमगलं नाहीये आणि म्हणून तू उगाचच काय करतोयस, तर तू खिन्न झाला आहेस आणि बोलतोयस. आता इथे म्हटलेलं आहे, की जीव माझा सनातन अंश आहे आणि पुढे म्हटलंय, की अश्वत्थ सर्व वृक्षाणाम. म्हणजे हा अश्वत्थ वृक्ष जो आहे, तो काय आहे तर सगळ्या वृक्षामध्ये माझं स्वरूप आहे. बघा हे वाद घालणारे जे असतात ना नेहमी, ते नेहमी वरवरचे अर्थ घेतात. म्हणजे वाच्यार्थ ज्याला आपण म्हणतो ते. आणि हा वाच्यार्थच त्याने इथे घेतलेला आहे. आणि हा वाच्यार्थ घेतल्यामुळे तो वादाला उभा राहिलेला आहे. पण लक्षार्थ जो आहे, त्याच्या लक्षातच येत नाहीये. कारण लक्षार्थ घेण्यासाठी काय लागतंय तर थोडी सूक्ष्म बुद्धी लागते. आता इथे भगवंतानी मध्ये गीतेमध्ये जे म्हटलंय, की जीवभूत सनातनः त्याचा खरा अर्थ जो आहे, म्हणजे आता इथे परस्पर छेद देणारं हे श्रीकृष्णाचं वचन जे आहे, ते तुला स्पष्ट करून सांगतो, असं इथे तो ज्ञानी म्हणतोय. आता जीवभूत सनातनः आणि अश्वत्थ सर्व वृक्षाणाम असे 2 इथे संदर्भ आलेले आहेत. आता अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष. आता पिंपळाचा वृक्ष ही माझी विभूती आहे. आता आपल्याला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये हा आलेला आहे.
श्लोक जो आहे तो. पण हा कृष्णरूप असलेला जो पिंपळ आहे, तो घाव घातला की तुटतो. मग अगदी आता माझी विभूती आहे म्हणून कृष्णही तसा तुटतो का? असं समजायचं का? आता आपल्याला माहिती आहे की अवताररूपी जो श्रीकृष्ण आहे तो कार्य करण्यासाठी देह धारण करून आलेला आहे आपल्यामध्ये. कार्यसमाप्तीनंतर त्याने आपला अवतार संपवला, ज्याला आपण सगुण साकार म्हणतो. भगवंत असं म्हणतायत, जड आणि चेतनामध्ये मी सगळ्यांमध्ये काय आहे तर सर्वांमध्ये आहे. मी कुठे नाही असं नाही. मग आता वाच्यार्थाने कोण आहे अवतार आहे, वाच्यार्थाने जो ईश्वर आहे तोच लक्षार्थाने कोण आहे तर तो परब्रह्म आहे. आता वाच्यार्थाने आपण घेतला तर अवतार तितुके संपले. ईश्वर जो आहे तो सगळ्यांच्या अंतःकरणात आहे. मग आता जीव गेला म्हणून ईश्वर जातो का? तर ईश्वर कुठेच जात नाही, कारण तो लिप्त होत नाही कशाने. तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, प्रत्येकाचे व्यापार चालवतो, पण तो कशाने लिप्त होत नाहीये. अगदी त्याचप्रमाणे विभूती रूपाने तो सगळ्यांमध्ये आहे. पण सगळ्या गोष्टी तरी काय झाला तरी आता पिंपळ जरी घाव घातला कुऱ्हाडीने पिंपळावरती, तो पिंपळ वृक्ष जरी तुटला तरी लक्षार्थाने ब्रह्म जे आहे ते तुटत नाही, ते फुटत नाही, ते काय होत नाही तर ते सळत नाही, ते ढळत नाही. आणि म्हणून पुढे लगेचच सांगितलेलं आहे, दुसरा सांख्ययोगाचा जो अध्याय आहे त्याचा संदर्भ दिला आहे. आणि समर्थांच्या ओव्यात आपल्या समोर की शस्त्रासेनी तुटेना, अग्निचेनी जळेना, उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे. अरे जो आत्मरूप मी आहे तो शस्त्राने तुटत नाही, अग्नीने जळत नाही, पाण्याने कालवला जात नाही, वाऱ्याने वाळत नाही. पण शस्त्राने तुटायला काहीतरी तिथे नामरूप पाहिजे. नामरूपच नाही तर मला कोण तोडेल? अग्नीत जळायला काहीतरी का पाहिजे तर आपण एखादा पदार्थ, वस्तू असते ती टाकतो तेव्हा ती जळते. मी जळायला काहीतरी मला तिथे नाम नाही, आकार नाही, त्यामुळे मी जळत नाही. पाण्यात आपण चिखल घालवतो, मातीचे का होईना कण असतात. मी कसा आहे तर अंशांशी भाव माझ्या ठिकाणी नाहीये. मी वाऱ्याने वाळत नाही, असा मी ब्रह्मस्वरूपाने आहे. म्हणून पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने, पिंपळ कालवे उदकाने नाशिवंत. आता हा जो पिंपळ आहे तो वृक्ष आहे. तो कसा आहे तर तो तुटतो, अग्नीने जळतो, त्याचा लगदा होतो, तो विनाशशील आहे. तुटे जळे बुडे उडे, आता ऐक्य कैसे घडे, म्हणून हे उजेडे सद्गुरुमुखे. तो वृक्ष तुटतो, जळतो, त्याचा लगदा होतो, झंझावाताने तो वृक्ष पडतो सुद्धा. असा पिंपळ व आत्मा एकच आहे असं कसं म्हणता येईल? आता म्हणजे वाच्यार्थाने जो पिंपळ आहे त्याच्यामध्ये मी आहे, पण त्याच्यामध्ये मी लिप्त नाहीये. आणि ब्रह्मरूप मी जो आहे तो मात्र कसा आहे तर तो अजिबात तुटत नाही, फुटत नाही, जळत नाही. आणि हे तुला कधी कळेल तर जेव्हा सद्गुरूंच्या मुखातून तू हे सगळं शास्त्र श्रवण करशील, तेव्हाच तुला हे जे वर्म आहे हे वर्म तुला समजेल. आता दुसरं इथे असं म्हटलेलं आहे की इंद्रियाणाम मनःशास्मी, कृष्ण म्हणे म्हणतो मी, तरी का आवरावी उर्मी चंचळ मनाची. आता याही पुढे जाऊन भगवंत असं म्हणतात की सर्व इंद्रियात मन ते मी आहे. आणि श्रीकृष्णच जर मन असेल तर साधकांनी शमदमाचा अभ्यास करण्याचं कारणच काय? कारण श्रीकृष्ण सहजच तो मनरूपानी आहे, काय तर प्रत्येकाच्या जवळच आहे. आता श्रीकृष्ण मन आहे असं इथे म्हटलं आहे. आता बघा, मन हे कोणाचं आहे तर जीवाचं आहे. ते कसं काम करतं तर ते वासनानुसारी काम करतं, ते संकल्प विकल्प करतं. आणि म्हणून ते कसं होतं ते सुखी होतं आणि ते दुःखी होतं. तर सतत ते बाहेरच्या विषयांकडे धावतं. मग आता मन म्हणजे मी आहे, पण कधी? तर भगवंत म्हणतात मय्येव मन आधस्व, मयी बुद्धी निवेशय. तुझं मन आणि बुद्धी माझ्या चरणांशी ठेव आणि त्याला आवरण्याचा अभ्यास कर. असं लहान मुलाला आपण ज्याप्रमाणे समजावून सांगावं लागतं की अरे काय करतं, तुझं मन एकाग्र कर, तुझं मन अभ्यासात लाव. अगदी त्याप्रमाणे ते भगवंतांनी समजावून सांगितलंय की जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, किंवा हे मन जे आहे या मनामुळेच तू जन्माला आलेला आहेस. पण त्या मनात मीच आहेस, पण माझा अनुभव तुला कधी येईल तर तू मन जेव्हा ते समाहित करशील, त्या मनाला आवरण्याचा अभ्यास करशील आणि ते माझ्या चरणांशी तू जडून ठेवशील, तेव्हा एक वेळ अशी येईल की तू आणि मी, ते मन म्हणजेच मी होऊन जाईल. म्हणजे मनाचं मन पण संपून जाईल. आणि म्हणून इथे लक्षात घेणं खूप काय तर महत्वाचं आहे. पण देहबुद्धी घट्ट असल्यामुळे लक्षार्थ समजणं अवघड जातं. पण जसं जसं देह तादात्म्य विवेकाने कमी होत जाईल आणि शेवटी संपूर्ण त्याचा निराश होईल, तेव्हा सगळे वाद जे आहेत ते वाद मिटून जातील. तेव्हा
असे ना, म्हणून सातत्याने तत्कथनम, तत्वचनम, तत्श्रवणम हे करत राहावं लागतं. कारण आपलं अंतःकरण जे आहे ते वासनानुसार आलेलं आहे आणि ते इतकं गढूळ असतं. त्याला अज्ञान म्हणतात का? जे असे जे शब्द आहेत, अविद्या म्हणतात. आता सध्या खूप घाण पाणी येतंय. तर आम्ही काय करतो, पाणी आल्यानंतर त्याच्यामध्ये तुरटी फिरवतो. आता तुरटी फिरवल्यानंतर सुद्धा ते काही लगेच स्वच्छ होत नाही बरं का. आता थोडा काळ आधी खाली बसतो, मग वरती गाळ बसतो, मग मध्ये पाणी स्वच्छ असतं, मग तो वरचा गाळ काढून टाकायचा. असं 2-3 दिवस जेव्हा आम्ही ते पाणी ठेवतो, तेव्हा 3 दिवसांनी अतिशय स्वच्छ पाणी आणि खाली गाळ संपूर्णपणे बसलेला असतो. अगदी त्याप्रमाणे हे जे आहे, ज्याला काय म्हणू आपण, हे संत विचार जे आहेत, हे शास्त्र विचार जे आहेत किंवा नामसाधना जी आहे, कुठलीही असू देत, पण त्यांनी सतत ह्या नामाची तुरटी फिरवावी लागते. ह्या संत विचारांची तुरटी फिरवावी लागते. सतत त्याचं चिंतन करावं लागतं. हळू-हळू, हळू-हळू तो गाळ जो आहे अविद्येचा, तो खाली बसतो. आता पाण्यात गाळ खाली बसतो, पण इथे हा शास्त्र विचारांनी संपूर्णपणे नाहीसा होणं जे आहे, ते नाहीसा होणं अपेक्षित आहे. आणि असं स्वच्छ मन झालं, की परमात्मा पण कसा आहे, तो स्वच्छच आहे, तो विमल आहे. आणि ताबडतोब आता अंतःकरण जरी म्हटलं तरी मन हा अंतःकरणाचाच घटक आहे. ज्या क्षणी ते स्वच्छ होईल, त्या क्षणी काय होईल, तर त्या भगवंताशी ते एकरूप होऊन जाईल. पण ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला, खडे मांडूनी शिकविला बोनामा जेवी. म्हणजे जसं बालकांना शिक्षण द्यायला सुरुवात करताना एक एक खडा मांडल्यासारखी वर्णाक्षर शिकवतात, त्याप्रमाणे साधन मार्गाची सुरुवात सांगताना भगवान श्रीकृष्णांनी ही पद्धत वापरलेली आहे. ऐसा आहे वाक्यभेद, सर्व जाणे तो गोविंद, देहबुद्धीचा विवाद कामा नये. म्हणून 2 वाक्यात तत्वासंबंधी विसंवाद वाटतो, म्हणजे जो आपण आता बघितला तो. पण त्यातील मर्म किंवा रहस्य श्रीकृष्णच जाणतो. तो म्हणतो, मी देह या ठाम निश्चयातून निर्माण होणाऱ्या शंकांचा निराश करणे कठीण असते. म्हणून अगदी जो अज्ञानी असतो, तो देहबुद्धी त्याची घट्ट असते. म्हणून जो साधक असतो, त्याला ह्या गोष्टी हळू-हळू समजायला लागतात. त्या अज्ञानाला काहीही समजत नाही. तो म्हणतो, ते तुमचं शास्त्र-बिस्त्र मला काही माहिती नाही. मी आहे माझ्या प्रपंचामध्ये, देहबुद्धीवर प्रपंच करतोय. माझं छान चाललेलं आहे. म्हणून जो अज्ञानी आहे, जो प्रापंचिक आहे, त्याच्यासाठी हा अभ्यासच नाहीये. जो साधक आहे, की ज्याला देहबुद्धीतून बाहेर पडायचं आहे आणि त्यालाच भगवंत हे सांगतायत आणि हळू-हळू विवेकाने निराश करावा लागतो. म्हणून वेदशास्त्र श्रुती स्मृती तेथे वाक्यभेद पडती, ते सर्वही निवडती सद्गुरूंची वचने. म्हणजे जेव्हा वेदवाक्य, उपनिषद वाक्य, स्मृती वाक्य या सर्व शास्त्र वाक्यात विसंवाद वाटतो, तेव्हा त्यातील सुसंवाद हा श्रीगुरु वाक्यानेच लक्षात येतो. कारण श्रीगुरु जे आहेत, बघा आता आपण कुठे उपनिषद, ब्रह्मसूत्र जर आपण वाचायला घेतले, तर आपल्या डोक्याला नुसत्या मुंग्याने डोंगळे यायला लागतात. कारण इतकं खंडन-मंडन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आता आचार्यांनी सुद्धा काय केलंय माहितीये त्याच्यामध्ये, की समोरच्या शिष्याच्या मनामध्ये काय प्रश्न येतील, हे आचार्यांनीच उपस्थित केलेले आहेत आणि ते उपस्थित प्रश्न करून त्याची उत्तरं पण आचार्यांनी दिलेली आहेत. आता ते खरं आहे सोपं, पण ते आपल्याला समजणं जरा अवघड आहे. मग त्यापेक्षा श्रीगुरूंच्या वाक्यावरती जर आपली श्रद्धा असेल, तर श्रीगुरू आपल्याला अतिशय सोपं करून सांगतात आणि सगळ्याच सार काढून आपल्याला काय सांगतात, तर तूच ब्रह्म आहेस. म्हणून वेदशास्त्रांचे भांडण, शस्त्रे तोडी ऐसा कोण, हे निवडेना साधू विण कदा कल्पांती. पण हा वेदांच्या अर्थासंबंधी असलेल्या अनेक मतातील विसंवाद नाहीसं करणं हे सामान्यांचं कामच नाहीये. कारण सामान्य जर करत बसले, तर किती जन्म जातील आपल्याला माहिती नाही. कारण काळ काम वेगाचं जर गणित बघितलं, तर काळ फार थोडा असतो, काम खूप जास्त असतं आणि वेग आपला कसा असतो, तर जसं जमेल तसं. वेळ मिळाला तर परमार्थ करायचा असतो. मग असा जर आपला परमार्थ असेल, तर काय होतं, ते आपल्याला शक्यच होत नाही. म्हणून सद्गुरू वचनांवरती श्रद्धा ठेवायची. सद्गुरू ते सांगतील, त्यांची आज्ञेचं पालन करून तसं साधना करत राहणं, हे कुणाचं काम आहे, तर हे शिष्याचं काम आहे. म्हणून पूर्व पक्ष आणि सिद्धांत, शास्त्री बोलीला संकेत, याचा होय निश्चितार्थ साधुमुखे. म्हणून पूर्व पक्ष आणि सिद्धांत पक्ष असे 2 पक्ष असतात. जसं मी आता म्हटलं, की पूर्व पक्षामध्ये आचार्यांनीच मांडणी केलेली आहे आणि पूर्व पक्षामधल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आचार्यांनीच दिलेली आहेत आणि जे आत्मवेत्ते असतात, त्या आत्मवेत्तेच सिद्धांत जो आहे, तो सिद्धांत आपल्याला पटवून देतात. म्हणून प्रामाणिक साधकांनी जास्त वादविवादात न पडता श्री गुरूंना शरण जाऊन त्यांच्याशी संवाद करावा आणि गुरुमुखाने काय करावं, तर
श्रवण करावं. सगळ्यात साधकाचं हित कशामध्ये असतं, तर गुरुमुखातून श्रवण करणं. म्हणून गुरुमुखातून श्रवण करणं अतिशय महत्वाचं असतं. आणि अशी सगळी मांडणी झाल्यानंतर परत दृश्य जगत कसं मिथ्या आहे हे सांगतायत. बघा, म्हणून वाद वैवाद सांडून की जे संवाद, तेणे होय ब्रह्मानंद स्वानुभवे. म्हणून बाबा तू वादविवाद टाळ, कारण त्यांनी आधी बरेच प्रश्न विचारले. म्हणून आता जे श्रीगुरु म्हणत आहेत की तू वादविवाद टाळ आणि श्रीगुरूंशी संवाद कर. आणि जेव्हा श्रीगुरूंशी संवाद करशील तेव्हा ब्रह्मानंदाचा तुला प्रत्यक्ष अनुभव येईल. मुळे शास्त्री अधिकारी एक जण आहे, ते असं बोलता बोलता म्हणाले की आम्ही एवढा शास्त्राचा अभ्यास, आम्ही म्हणजे आता शास्त्राचा अभ्यास ते करत होते, संत ग्रंथांचा अभ्यास ते करत होते, पण मला शब्दज्ञान आम्हाला सगळं झालं होतं, पण प्रत्यक्ष जी अनुभूती आहे ती आम्हाला मात्र मंदाताईंच्या आणि परमपूज्य डॉक्टर काकांच्या चर्चेतून, त्यांच्या सहवासातून जे आम्हाला कळलं, जे आकलन झालं किंवा जो चित्ताला आनंद आला, तो त्यांच्या सहवासातून आला, त्यांच्या चर्चांमधून आम्हाला आला. म्हणजे ही जी आत्मचर्चा प्रत्यक्ष त्यांनी जी श्रवण केली किंवा त्यांचा जो सहवास त्यांना लाभला, त्यामुळे ग्रंथातले प्रत्यक्ष सिद्धांत त्यांच्या चर्चा जेव्हा आमच्याशी करायचे, तेव्हा आम्हाला ते सिद्धांत आकलन म्हणजे शास्त्र जे आहे ते आम्हाला आकलन व्हायला लागलं. म्हणून खूप जास्त शास्त्राचा खूप प्रचंड पसार आहे. ते जर आपण वाचायला लागलो तर किती जन्म लागतील आपल्याला माहिती नाही. तर सद्गुरूंना शरण जावं आणि त्यांच्या सहवासामध्ये काय करावे, शास्त्र चर्चा करावी, काही प्रश्न असतील मनातली तर ते विचारावेत. आता पुढे परत असं आलंय की एके कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी, तर या सृष्टीची गोष्टी साच केली. आता परत ही सगळी सृष्टी जी आहे ती मिथ्या आहे असं सांगणं परत सुरू झालेलं आहे. ते म्हणतात की अधिष्ठान परब्रह्मावरती आरोप झाला. काय झाला आरोप, तर एकोहम बहुश्याम, म्हणजे मी एकटा आहे आणि मी बहु अशी कल्पना झाली आणि संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. आता सृष्टीची निर्मिती म्हटलं की स्थिती आणि लय. आता हे सगळं आहे तर कल्पनेचंच आहे. आता मनाला कल्पना झाली म्हणजे संकल्प विकल्प झाला म्हणजे काय, तर त्यांनी कल्पना केली आणि काल्पनिक सृष्टी म्हणजे भ्रमरूप सृष्टी जी अनिर्वचनीय म्हणतो आपण, जिला आपण मिथ्या म्हणतो, ही सगळी सृष्टी निर्माण झाली. मग आता या कल्पनात्मक सृष्टीमध्ये काय झाले, तर देव पण कल्पनेचेच झाले. बघा, कल्पनेचा केला देव, तेथे झाला दृढ भाव. म्हणजे कल्पनेचे देव, कल्पनेच्या मूर्ती झाल्या. मग त्या मूर्ती ज्या आहेत तिथेच देवत्वाची भावना धरली गेली. आणि मग अहो आमची मूर्ती आडवी पडली, आता काही होईल का आमच्या प्रपंचामध्ये, किंवा आमची मूर्ती भंग पावली. एक जण आले आणि म्हणाले, ताई म्हणे आमची तसबीर जी आहे महाराजांची ती काय झाली, भिंतीवरून खाली पडली. आता मागे कोणीतरी खिळा ठोकला असेल, तसबीर खाली पडली. आता म्हटलं मग पडली तर काय, मग वरती उचलून ठेवा म्हणे म्हटलं त्यांना. तर ते म्हणाले की नाही हो, असं नाही. पण म्हणे मला असं वाटलं की काहीतरी अपशकुन झाला आणि काहीतरी आमच्या प्रपंचामध्ये आता बिघडणार. म्हटलं पण तुमच्या मनात हा विचार का नाही आला की महाराजांची तसबीर पडली, तुम्ही रोज त्यांची पूजा करता आहात, मग त्यांना काही लागलं आहे का, हा विचार का नाही आला बरं मनामध्ये? कारण सतत काय आहे, तर देहदादात्म्य दृढ आहे, घट्ट आहे. पण काही झालं की मला वाटतं माझ्या प्रपंचात काही होईल का, काय होईल का, काय होणार आहे? ते समर्थ इथे सांगतायत, देवा लागी येता खेव, भक्त दुःखे दुखवला. ते मूर्ती चुकून आडवी पडली, तुटली, फुटली तर भक्ताला काय होतं, तर दुःख होतं. काय दुःख होतं, तर माझ्या प्रपंचावर काही संकट येईल का. म्हणून पाषाणाचा देव केला, एके दिवसी भंगोन गेला, तेणे भक्त दुखवला, रडे पडे आक्रंदे. आता दगडाचा आता किती प्रकारचे देव असतात. दगडाचा असतो, पाषाणाचा असतो, सोन्याचा असतो, चांदीचा असतो, रुपयाचा असतो. तो चोरला तरी काय होतं, तर आपल्याला वाईट वाटतं. चोरीला गेला तर, मी एवढा सोन्याचा देव केला होता आणि चोरांनी चोरून नेला. आता चोर आला आणि घरात मग सोन्याचे चांदीचे देव घेऊन जातात. नंतर दगडाची मूर्ती फुटली म्हणून त्याला वाईट वाटतंय की हा हरवला देव, तो गेला. एखाद्याची सोंड तुटली, मग काय झालं, तर त्याला पाण्यात फेकून देतात त्या देवांना. आपण म्हणतो ना त्यांना, आता हो काय करा, विसर्जन करा. खूप भय असतं बरं का लोकांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींचं. म्हणून समर्थांनी याचा उहापोह जो आहे त्या बऱ्याच ओव्यांमधून या समासामध्ये केलेला आहे. बघा, खूप प्रश्न असतात मनामध्ये की अहो आता आमच्या देवाला काय झालं, तर तो भंगला आहे, त्याचा काय पाय तुटला आहे, मग कुठे टाकू, नदीत घालू का, निर्मल्यात घालू का, अजून समुद्रात नेऊन घालू, कुठे, म्हणजे इतके प्रश्न असतात मनामध्ये. अहो पण देव असा भिण्याची गोष्टच नाहीये. देव हा प्रेमाचा विषय आहे. ती मूर्ती पाषाणाची आहे, त्याच्यामध्ये ते आपण जर त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा जेव्हा करतो
तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं तर चेतन तत्व जे आहे ते निर्माण होतं. मग आता देव फुटला म्हणून खरा देव फुटला का हो? सहज देव असतची असे, सायास देव फुटे नासे, नाशिवंत देवाचा विश्वास ऐसा कवणो. तो सहज देव आहे. दशक कुठला चाललाय? खऱ्या देवाचा दशक चाललाय. खऱ्या देवाची ओळख करून घ्या म्हणून चाललेला आहे. मग हा खरा देव शोधायचा असेल तर सगुणाच्या आधारे निर्गुणाकडे जायचं आहे. पण सगुण देव हा मला आलंबन म्हणून नक्कीच मला उपयोगाला येतो. पण तरी सुद्धा त्या सगुणाची सुद्धा एक स्पष्ट कल्पना पाहिजे की तो तुटला तर ठीक आहे ना, रामकृष्ण हरी म्हणून त्याला काय असेल, काय मंत्रोपचार करून ते विसर्जन करावं. पण म्हणजे खरा देव जो आहे, तो मात्र फुटत नाही. म्हणून देव घडीला सोनारी, देवभोवतीला बोतारी, एक देव घडीला पाथरी पाषाणाचा. सोनाराने सोन्याची मूर्ती केली, पितळेची मूर्ती केली, दगडाची मूर्ती घटव किती प्रकारचे देव आहेत. नर्मदेतले, ते गोटे असतात, ते देव असतात. अशी अनेक देवांची यादी समर्थांनी इथे दिलेली आहे. आपण जर वाचलं तर लक्षात येईल की आपल्याला सुद्धा माहिती नाही, एवढे समर्थांना देव माहिती आहेत. रेशमाचा देव, धागा जो कपड्यावर विणून जो करतात तो. मग आता तो धागा तुटला म्हणून देव तुटला का? मग म्हणतात त्याच्यापेक्षा मातीचा चांगला आणि म्हणून त्याची उपासना सुरू केली. आमचा देव खूप शक्तिमान आहे. एक भक्त म्हणतो की आमचाच देव सामर्थ्यवान आहे. एक म्हणतो त्याचा देव करा, एक म्हणतो याचा देव करा. आता हे देवाचं सामर्थ्य सुद्धा कोण ठरवतो कल्पनेनी? तर आपणच ठरवतो. पण प्रारब्धानुसारी जे व्हायचं आहे ते होत राहतं. देव काही त्याच्यामध्ये काय करत नाही तर दखल घेत नाही. की तू देवाची खूप भक्ती केली, तू खूप सोन्याचा देव केला म्हणून देव असं म्हणत नाही की हा माझा खूप भक्त चांगला आहे की त्यांनी मला सोन्यात बसवला. किंवा तो देव असं म्हणत नाही की ह्यानी मातीचाच केला मला म्हणून मी ह्याला काही देणार नाही. असं देव अजिबात म्हणत नाही. प्रारब्धानुसारी आहे. जे व्हायचं ते होतच असतं. म्हणून या भ्रामक सगळ्या समजुती आहेत. या कल्पनेनी माणसानीच निर्माण केलेल्या समजुती आहेत. म्हणून हे माया भ्रमणे, सृष्टी मिथ्या कोटी गुणे, वेदशास्त्रे पुराणे ऐसेची बोलती. पण मायेनी भ्रम निर्माण झाल्यामुळे ती पांचभौतिक सृष्टी आपल्याला सत्य वाटते आणि त्या पांचभौतिक सृष्टीमधल्या या समजुती ज्या सगळ्या आहेत त्या सुद्धा आपल्याला काय वाटतात तर सत्य वाटतात. आता वेद, शास्त्र, संत आपल्याला हरतऱ्हेने सांगतात की सृष्टी मिथ्या आहे. पण तरी सुद्धा आपल्या बुद्धीचा तो निश्चय होत नाही. पण त्याच्यामध्ये अगदी बॅलन्स्ड विचार असतो बघा, की आता सृष्टी मिथ्या जरी मिथ्या सृष्टीमध्ये मिथ्या जीव जन्माला आला तरी मिथ्या साधनं वापरून त्या सत्यतत्वाचा अनुभव घेण्याची सगळी व्यवस्था जी आहे ती शास्त्रांनी आणि संतांनी करून ठेवलेली आहे. त्या व्यवस्थेचा उपयोग जसं डॉक्टर काका म्हणतात, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट. फॉरगेट द सिस्टीम म्हणजे ती सिस्टीम माहिती करून घ्या, तिचा वापर करा आणि वापर केल्यानंतर सिस्टीम धरून ठेवू नका. तर सिस्टीम सोडून द्या आणि तो रिझल्ट आला म्हणजे ब्रह्मानुभव आला की ती सिस्टीम सगळी मागे पडली पाहिजे. म्हणून साधू संत महानुभाव त्यांचा ऐसाचे अनुभव पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या. म्हणून देवाचा अनुभव घेऊन देवरूप झालेल्या साधू संतांचा अनुभव असा सांगतो की देव हा पंचमहाभूतांहून अत्यंत वेगळा आहे आणि पंचभौतिक सृष्टी ही मिथ्या आहे. तिचं अधिष्ठान जे आहे ते ब्रह्मसत्य आहे. बघा तुकोबांचा अभंग आहे. मातीचा केला पशुपती, परी मातीसे काय महती, शिवपूजा शिवासे पावे, माती माती माझे समावे. म्हणजे मातीचा पशुपती केल्यापूर्वी हातावर लिंग करायचं, त्याची पूजा करायचंय आणि परत विसर्जन करायचंय. माता ती माती मातीमध्ये काय केली तर एकरूप होऊन गेली. पण पूजा कुणाला पावली? त्या ब्रह्मरूप शिवाला माझी पूजा पावली. म्हणून सृष्टीपूर्वी सृष्टी झालता, सृष्टी अबगी संवारता, शाश्वत देवतत्वता आदी अंती. पण हल्लीच्या सृष्टीपूर्वीचं सृष्टीचक्र चालू असताना पुढे सृष्टीचा संवाद झाल्यानंतर देव मात्र शाश्वत आहे. ते सृष्टी निर्माण होण्याच्या आधी पण देव आहे. सृष्टी निर्माण झाली तेव्हाही देव आहे आणि सृष्टीचा लय झाला तेव्हा सुद्धा काय आहे तर देव आहे. असा जे ब्रह्मज्ञ आहेत, असा जे ज्ञानी आहेत, त्यांचा हा सहजच निश्चय असतो की हे सगळं जग जे ब्रह्म जे आहे ते अधिष्ठान आहे, त्याच्यावरती हे जग जे आहे ते अध्यस्त आहे. म्हणजे कसं आहे तर आभास रूप आहे. म्हणून अधिष्ठानावरती अध्यस्थाचा आभास होतो असं एक वाक्य आहे. अधिष्ठान परब्रह्मावरती हे जग जे आहे ते कसं आहे तर ते सगळं भासमान आहे. आता ह्याच्या पुढे समर्थांनी अष्टसृष्टीची कल्पना केलेली आहे आणि आपल्या समोर इथे 8 सृष्टी सांगितलेल्या आहेत. 8 सृष्टी सांगितल्यात तर कशासाठी सांगितल्यात?
तर त्या नाशिवंत आहेत म्हणून त्या 8 सृष्टी सांगितल्यात. कारण या 8 सृष्टी सुद्धा आपल्या अनुभवामध्ये येत असतात. बघा पहिली जी आहे ती कल्पना सृष्टी आहे. आता प्रत्येक माणूस कल्पना करतो की नाही? कल्पना साम्राज्यामध्ये रमतो की नाही? आणि जेव्हा तो कल्पना साम्राज्यामध्ये रमलेला असतो, तेव्हा वस्तुस्थिती त्याची पूर्णपणे बाजूला सरलेली असते. त्याला मनोराज्य आपण म्हणतो. आणि कित्येक तास त्या कल्पना सृष्टीमध्ये निघून जातात, हे लक्षात सुद्धा येत नाही. कारण वस्तुस्थिती आपल्याला आवडत नाही. ती नाकारण्याचं सामर्थ्य नसतं आणि मग आपल्या पसंतीने आपण एक कल्पनासृष्टी निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये आपण रममाण होतो. पण ही कल्पनासृष्टी ओसरली, की परत वस्तुस्थितीमध्ये सापडतो. म्हणून जागृतीमधील स्वप्नाला कल्पनासृष्टी म्हणतात. म्हणजे जागृत आपण जागे असतानाच आपण जेव्हा मनोराज्य करतो, त्याला काय म्हटलेलं आहे तर कल्पनासृष्टी म्हटलं आहे. आणि कल्पनेच्या काळात कल्पनासृष्टी खरी सुद्धा वाटते. बघा एखादा माणूस जर रममाण झाला तर त्याचं लक्ष नसतं. त्याला हलवून जागं करावं लागतं. तो डोळे उघडे असतात, पण तो त्याच्याच मनोराज्यामध्ये रममाण झालेला असतो. म्हणून ज्ञानदेवांची ओवी आहे, आमुच्या प्रकृती पहिलीकडील भावो, जरी कल्पनेविण लागसी पाहो, तरी मज माझी भूते, हेही वावो, ते मी सर्व म्हणवणे. म्हणून कल्पनेचा त्याग करून प्रकृतीला अधिष्ठान असणाऱ्या मनात जर तू पाहशील, तर माझ्यामध्ये भूते आहेत हे बोलणे व्यर्थ आहे. म्हणजे अगदी ज्याप्रमाणे माणूस जागृतीमध्ये कल्पना राज्यात रमतो, अगदी त्याचप्रमाणे या अधिष्ठान परब्रह्मावरती ही सृष्टी जी आहे, ही सगळी कशी आहे तर मिथ्या आहे. ही केलेली कल्पनाच आहे. दुसरी सृष्टी आपल्या समोर ठेवली ती शाब्दिक सृष्टी आहे. इथे म्हटलंय की यथा सौम्यकेन हृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात् वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इति एव सत्यम. बघा छांदोग्य मधली श्रुती आहे ही. आणि एक मातीचा गोळा पाहिला की मातीचे सगळे पदार्थ जाणल्यासारखे होतात. आता पदार्थ आपल्याला वेगळे दिसतात. कशामुळे वेगळे वाटतात? नामरूपांमुळे वेगळे वाटतात. आता मातीचा गोळा एकच असतो. पण एका मातीच्या गोळ्याला आकार दिला की त्यालाच आपण रांजण म्हणतो. त्यालाच आपण पणती म्हणतो. अजून दुसरा आकार आला की त्याला आपण माठ म्हणतो. पण एक माती शास्त्र असं सांगतं की एक मातीचा गोळा जाणला की सगळे पदार्थ जाणल्यासारखे होतात. पण त्याला आपण शब्दांनी बोलल्यामुळे त्याला वेगळं अस्तित्व भासतं. म्हणजे ते केवळ नाममात्र असतात. त्याच्यात सत्य काय आहे फक्त तर मातीच तेवढी सत्य आहे. आणि बाकी गाडगं, परळ, बोळकर, रांजण, सुगड, माठ, डेरा हे सगळे शब्द मात्र आहेत. आता एक ब्रह्मवस्तू जी आहे ते नामरूपात्मक जगतामध्ये उरून भरलेली आहे. आता रूप हा ज्ञानाचा विषय आहे की नाही आणि नाम हा शब्दाचा विषय आहे. म्हणजे रूपाचं आपल्याला काय होतं तर ज्ञान होतं. आणि नाम म्हणजे नाम घ्यायचं तर शब्दाचा विषय आहे. कुठलंही नाम असेल जेव्हा आपण घेतो तेव्हा. म्हणजे आता नाम हे कशावरती अवलंबून आहे म्हणजे शब्द हा कशावरती अवलंबून आहे? रूप असेल तर त्याला नाम येतं. ते समोर एखादी वस्तू आहे, मोबाईल आहे. आता रूप आहे माझ्या समोर, तर त्याला आपण मोबाईल म्हणतो. म्हणजे रूप आणि नाम असं कसं आहे तर दोन्ही आहे. आता याचा अर्थ असा की ज्ञात वस्तू भ्रामक आहे किंवा मिथ्या आहे जर असं ठरलं, तर शब्द तो तसाच होणार आहे की नाही. आता समोरचा मोबाईल दिसतोय, पण तो कसा आहे तर तो मिथ्या आहे. मग नाम पण काय झालं तर मिथ्याच झालं. आता खरं नामरूप आधी नसतं, नंतर नसतं. मग जे मध्ये दिसतं ते सत्य असतं का? तर ते फक्त शब्दांनी बद्ध झालेलं असतं. म्हणजे जेव्हा ते रूपामध्ये सृष्टी येते, तेव्हा त्याला नाम येतं आणि तेच आपल्याला सत्य वाटतं. आता हे नामरूपात्मक जी सृष्टी आहे, त्याच्यामध्येच आपलं जीवन व्यतीत होत असल्यामुळे भूतकाळातलं चिंतन, भविष्यकाळातली चिंता ती सतत चालू असते. कारण ते नामरूप इतकी चित्तामध्ये ठाण मांडून बसलेली असतात. म्हणून समर्थ म्हणतात की भूत भविष्याचं चिंतन थांबवल्याशिवाय ब्रह्मज्ञान होणार नाही. त्यामुळे आत्मा हा शब्दाचा विषय होत नाही. आत्मा कसा आहे तर तिथे शब्द मौनावतात, तिथे आत्मज्ञान आहे. तिसरी सृष्टी सांगितलेली आहे ती प्रत्यक्ष सृष्टी सांगितलेली आहे. जे प्रमाज्ञानाचा विषय होणारी सृष्टी म्हणजे प्रत्यक्ष सृष्टी. आता प्रमाज्ञान म्हणजे कसं? प्रमात्याला प्रमाणाने प्रमाज्ञान होतं. आपण म्हणतो ना प्रमात्याला प्रमाणाने प्रमाचं ज्ञान होतं म्हणजे वस्तूचं ज्ञान होतं. मग आता 5 ज्ञानेंद्रियांनी आपल्याला काय दिसतात तर या सगळ्या वस्तू दिसतात, हे सगळे पदार्थ दिसतात. डोळ्यांना धडधडीत ही सृष्टी आपल्याला दिसते. मग ती भ्रमरूप आहे म्हणणं हे पटतं का हो आपल्याला? आता आपला भ्रम जो आहे तोच सत्य वाटतोय आपल्याला. मग जोपर्यंत अखंड अद्वैताचा अनुभव येत नाही,
तोपर्यंत आपल्याला काय तर हे शक्यच नाहीये पटणं. आणि ज्या क्षणी तो अनुभव येतो, त्या क्षणी हे सगळं भ्रमरूप आहे, हे सगळं आभासात्मक आहे. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेंद्रियांनी गोचर होणारी सृष्टी जी आहे ती भ्रमात्मक आहे. हे कधी पटेल? जेव्हा अद्वैताचा अनुभव येईल तेव्हाच. म्हणून ही प्रत्यक्ष दिसणारी सृष्टी पण कशी आहे तर ती नाशिवंत आहे. चौथी सृष्टी चित्रलेप सृष्टी आपल्या समोर सांगितलेली आहे. आता चित्रलेप सृष्टी जी आहे ती पंचदशीमध्ये याचं खूप छान वर्णन आलेलं आहे. बघा ते डोळ्यासमोर आणा, की एक पांढरं शुभ्र काय आहे तर कापड आहे. त्याला परमात्मा किंवा ब्रह्म आणि त्या पांढऱ्या शुभ्र कापडावर जर चित्र काढायचं असेल, तर त्या पांढऱ्या कापडाला आधी काय घातली तर खळ घातली आणि त्याला घट्ट करून घेतलं. त्याला घट्टीत त्याची स्थिती प्राप्त झाली. म्हणजे अंतर्यामी किंवा ईश्वर. म्हणजे त्या पांढऱ्या शुभ्र मूळ वस्त्रावर जेव्हा खळ घातली, तेव्हा त्याला ईश्वर म्हटलं. त्याच्यानंतर काय केलं तर चित्राची रेखाकृती म्हणजे चित्र जी आहेत ती सगळी त्याच्यावरती काढली. आता चित्र संपूर्ण डोळ्यासमोर आणा, की त्याच्यात खाली नदी वाहती आहे, झाडं आहेत, वृक्ष आहेत, पक्षी आहेत, वरती आभाळ काढलेलं आहे. ही सगळी काय आहे तर पूर्ण विराट सृष्टी भगवंताची त्याच्यावरती निर्माण झाली आणि रंग भरलेलं जेव्हा ते पूर्ण चित्र झालं, तेव्हा ते स्थूल रूपात आपल्याला दिसायला लागलं आणि तेच सत्य वाटायला लागलं. आता बघा शुभ्र कापडावरती या 4 स्टेजेसमध्ये अगदी त्याच पद्धतीने ही सगळी सृष्टी निर्माण झाली आणि ती सत्य वाटायला लागली. ज्या सृष्टीकडे बघताना म्हणजे अस्तिभाती-रूप सृष्टी जी आहे, नामरूपांची जी सृष्टी आहे, नामरूपांची सृष्टी त्याच्यामागे अस्तिभाती आहे ईश्वराचं आणि त्याच्यामागे सच्चिदानंद आहे. नामरूपात्मक सृष्टीतून जर त्या मूळ पांढऱ्या कापडाकडे जर लक्ष अनुसंधान ठेवायचं असेल, तर काय करावं लागेल? नामरूपांचा बाध करावा लागेल. आणि ईश्वर सुद्धा कसा आहे तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे आणि अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करण्यासाठी म्हणून तो निर्माण झालेला आहे. अनंत कोटी ब्रह्मांड लयाला गेली की तो सुद्धा नाहीसा होणार आहे. मग मूळ काय राहिलं फक्त तर पांढरं कापड राहिलं. डोळ्यासमोर आणा. आता एवढा विषय जो आहे ना व्यापक, हा खूप एका तासात सांगणं खूप अवघड आहे. पण तरी एक थोडी कल्पना येण्यासाठी म्हणून आपण याचा विचार करतो आहे. परत परत आपण हा समास वाचा आणि आपण आपलं चिंतन केलं तर लक्षात येईल की खूप छान पद्धतीने या सगळं आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जसं मूळ परब्रह्म एकटं होतं, त्याच्यावरती ही काय झाली ईश्वराला संकल्प झाला. मायेचं सहाय्य घेऊन त्यांनी ही सृष्टी निर्माण केली. नंतर त्याच्यामध्ये ही सगळी काय अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाली. ही नामरूप निर्माण झाली आणि त्या नामरूपामध्येच आपण काय झालो तर रममाण झालो. पण त्या नामरूपांच्या मागचा जो परमात्मा जर अनुभवाला आपल्याला ती कला जी संतांनी सांगितली ती आपण शिकली, तर अखंड चित्ताची शांती जी आहे ती कधीही आपली बिघडणार नाही. पुढे स्वप्नसृष्टी म्हटलेलं आहे. बघा स्वप्न सगळ्यांना दिसतं. मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी म्हण सुद्धा आहे. कारण दिवसभर जागृतीमध्ये आपण जे व्यवहार करत असतो ते झोपले की स्वप्नामध्ये कुठेतरी आपल्याला ते अनुभवाला येतात आणि स्वप्नकाळी स्वप्न आपल्याला अतिशय सत्य वाटतं. त्याचे परिणाम उठल्यानंतर आपल्याला अनुभवाला येतात. कारण ते स्वप्नकाळी स्वप्नात जे काही दिसतं ते सूक्ष्म देहावर आपल्या काहीतरी कुठेतरी त्याचे परिणाम होतात आणि उठल्यानंतर घाम येतो किंवा चांगलं स्वप्न पडलं तर एक आनंदाची अनुभूती सुद्धा येते. ही स्वप्नसृष्टी जी आहे ती सुद्धा कशी आहे तर मिथ्या आहे. कारण जागृतीला आल्यानंतर स्वप्न नसतं. नंतर जागृती हे दीर्घ स्वप्न समर्थ म्हणतात. म्हणजे जागृती आता त्या स्वप्न काळातलं स्वप्न काय असेल 1-2 सेकंद. त्या मानाने हे जागृतीमधलं स्वप्न कसं दीर्घ असतं. पण ते सुद्धा कसं आहे तरी जागृती सुद्धा दीर्घ आहे. कारण ते सुद्धा कायमस्वरूपी राहत नाही. जागृती परिवर्तनशील आहे. सगळं बदलत राहतं आणि त्यामुळे ती सुद्धा कशी आहे तर नाशिवंत आहे. पुढे गंधर्व सृष्टी म्हटलंय. बघा लहानपणी आम्ही जेव्हा टेरेसवर झोपायचो, ती आभाळाकडे बघत होतो आणि त्या आभाळामध्ये अगणित आपल्याला काय दिसायचं तर एक आकार दिसायचे. जेव्हा ढग जमतात ना, तेव्हा त्याच्या अनेक आकृत्या तयार होतात. कधी प्राणी दिसतात, कधी पक्षी दिसतात, कधी आपण म्हणतो अरे ते बघ हरिण दिसतंय, कधी म्हणतो आपण तो बघ तो पोपट दिसतोय. असे अनेक ज्या कल्पना आहेत त्या कल्पना ढगांवर केल्या जातात आणि ही जी सृष्टी आहे ढगांच्या आकारांची, ही सृष्टी निर्माण होते, विकार पावते आणि लयाला जाते. आता खरं हे असं सारखंच जर म्हटलं किंवा निर्माण होतं, स्थिती लयाला जातं, तर खूप आपल्याला काय वाटतं तर वाईट वाटतं. सगळंच काय मिथ्या, मिथ्या, मिथ्या म्हणतायत. की आम्ही त्याच्यामध्ये इतकं रममाण होतो, त्याचा आनंद घेतो. पण खरोखरी तसं आहे. परमार्थ हा नेहमी काय सांगतो तर वास्तव सांगतो. पुढे जबरसृष्टी सांगितलेली आहे.
बघा आजारामध्ये जर खूप टेम्परेचर असेल तर मेंदूवरचं नियंत्रण जे आहे ते कमी होतं आणि रुग्ण जो आहे तो बरळू लागतो आणि त्यावेळेस तो एका वेगळ्याच सृष्टीमध्ये असतो आणि त्या सृष्टीचा वर्तमान सृष्टीशी काही संबंध नसतो. तो तुटतो त्याचा संबंध जो असतो तो त्या भ्रमकाळी आणि ती भ्रमाची एक त्या पेशंटची काय असते तर अवस्था असते. आता जेव्हा तो बरा होतो, तेव्हा त्याला त्या सृष्टीचं पूर्णपणे विस्मरण होतं. "अरे, मी असा बरळत होतो का?" कोणी सांगतं, की "अरे, तू असा-असा बडबड करत होतास." आणि त्याचं त्यालाच काय होतं तर हसायला यायला लागतं. अगदी त्याप्रमाणे ज्ञान झाल्यानंतर सृष्टीच्या सत्यतेविषयी ऐकून ज्ञात्याला हसू येतं आणि भिनलेल्या विषाचा दृष्टांत यासाठी समर्पक आहे. तर कुणाच्या अंगात ते विष भिनलं होतं? भगवंत म्हणतात, "म्हणून तो पार्थ मोह फणीग्रस्तू, म्या म्हणिताला हा हेतू जाणून या." आता मोहरूप सर्प कुणाला चावला होता? अर्जुनाला. त्या विषाची बाधा कुणाला झाली होती? अर्जुनाला. आणि तो बरळू लागला होता काय? की हे माझे आहेत, मी यांना कसं मारू? बरोबर आहे की नाही? जेव्हा त्याला लक्षात आलं, शेवटी 18 अध्याय सांगितल्यानंतर, की हे सगळं मिथ्या आहे. अगदी त्याच पद्धतीने हे सगळं होतं, की मग त्या ज्ञानाला असं वाटतं, की अरे, मी त्यावेळेस उगाचच ह्याच्यामध्ये गुंतलो होतो. बघा आपल्याला सुद्धा असं वाटतं, की नाही, अरे, माझा आता क्रोध कमी झाला, उगाच मी रागवत होते आधी. खरं तर एवढा क्रोध करण्याचं काही कारणच नाहीये. हे मायेचं स्वरूप आहे, ते मी ओळखलंय आता. मग आता क्रोध माझ्या ताब्यात मला ठेवता आला पाहिजे. अगदी त्याच पद्धतीने ही सगळी मांडणी जी आहे, ती आपल्याला केलेली आढळते. त्या ज्ञात्याला असं वाटतं, की अरे मला ज्ञान झालंय आणि त्याला स्वतःविषयीच हसायला येतं, की मी या जगतामध्ये गुंतलो होतो म्हणून. पुढे दृष्टिबंधन म्हटलं आहे. तसं दृष्टिबंधन म्हणजे हिप्नोटिझम या अर्थाने हा शब्द इथे वापरलेला आहे. आणि या प्रभावाखाली ज्या व्यक्ती असतात प्रभावित झालेल्या, त्यांना माहिती आहे, की त्यांना का तर हिप्नोटिझ केलं जातं म्हणजे आणि त्यांचा वास्तवाशी संपूर्णपणे संबंध तुटतो. अगदी त्याप्रमाणे अविद्येने दृष्टिबंधन केल्यामुळे ब्रह्म असून सृष्टी दिसते. काय केलंय आपल्याला हिप्नोटिझम केलंय त्या अविद्येने, हिप्नोटाईज केलंय त्या अविद्येने आणि त्यामुळे खरं आहे ब्रह्म, पण दिसतंय काय? तर सृष्टी दिसतीये. ज्ञानदेवांची ओवी आहे, "एरवी संकल्पाचे सांजवेळे, नावेक तिमिरेचती बुद्धीचे डोळे, म्हणून अखंड तशी परी झाबळे, भूत भिन्न ऐसे देखे." अज्ञानाच्या संध्याकाळी संकल्पाने दृष्टिबंधन केल्यामुळे बुद्धीचे डोळे प्रभावित होऊन अखंड ब्रह्म असूनही त्यात नाना भूतांनी भरलेल्या सृष्टीचा भास होतो. आणि जेव्हा संकल्परूप अज्ञान दूर होतं, म्हणजे तेव्हा काय होतं? जीवा ब्रह्मत्वा हे संकल्पलोपी. म्हणजे तो संकल्परूप अज्ञान दूर झालं, की तो जीवच कोण आहे? तर ब्रह्मरूप आहे. आणि अशा या 8 सृष्टी समर्थांनी आपल्या समोर सांगितलेल्या आहेत. ह्या का सांगितल्या? तर त्या नाशिवंत आहेत आणि फक्त ब्रह्म सत्य आहे. हे सांगण्यासाठी एवढं आपल्या समोर इथे सांगितलेलं आहे. म्हणून ही सृष्टी नाशिवंत, जाणती संत महंत, सगुणी भजावे निश्चित निश्चया लागी. सगुणाचे नि आधारे, निर्गुण बाविजे निर्धारे, सारा सारे विचारे संत संगे. मग आता काय आहे ते संत आणि श्रीगुरूंच्या सहवासामध्ये सार निर्गुण आणि असार सगुण समजावून घ्यावं. साधन चतुष्टय संपन्न होऊन बघा साधन चतुष्टय संपन्न म्हणजे काय? शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा, विवेक, वैराग्य आणि मुमुक्षा याला साधन चतुष्टय संपन्न म्हटलेलं आहे. आपलाही अधिकार आपण वाढता ठेवावा लागतो आणि मग सगुणाच्या आधाराने निर्गुण ब्रह्म मी आहे असा अनुभव घ्या असं समर्थ म्हणतात. एका बाजूने हे नाहीये. तर शास्त्र सांगितलंय पण ते शास्त्र समजण्यासाठी किंवा श्रीगुरूंच्या कृपेला पात्र होण्यासाठी साधन चतुष्टय संपन्न म्हणजे तो अधिकार साधकाला कमवावा लागतो. आता हे सगुण जरी द्वैतात मोडत असला तर आपण बघितलं की हा सगळा प्रांत जो आहे तो मायेतला आहे सगुणाचा सुद्धा. पण त्याला पण एक नामरूप आहे. हे द्वैतात जरी मोडत असलं तरी ते शास्त्रीय किंवा संवादी द्वैत आहे. म्हणजे मला कुठे नेणारं आहे ते? जसे तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, मूर्तिपूजा या मला कुठे नेणाऱ्या आहेत? त्याला संवादी द्वैत म्हटलेलं आहे. मला त्या ब्रह्मज्ञानाकडे नेणारे आहेत. आता संवादी द्वैत पण सुटलं पाहिजे. पण तोपर्यंत त्या संवादी द्वैताचा पण मला काय आहे तर उपयोग आहे आणि त्याचा उपयोग तो करून घ्यायचा आहे. मग आता मला संवादी द्वैताचा उपयोग नाही असं अजिबात म्हणायचं नाही. जोपर्यंत आपण या मिथ्या सृष्टीमध्ये आहोत आणि जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत संवादी द्वैत जे आहे म्हणजे सगुणाचा आधार जो आहे तो कायम सांभाळायचा आहे आणि संत संगतीमध्ये सार आणि असार यांचा विचार सतत करत राहायचा आहे. पुढे म्हणतात आता असो हे बहुत संत संगेकडे नेमस्त एरवी चित्त दुश्चित्त संशयी पडे. म्हणतात किती सांगावं?
तरी असं लक्षात घे की संतांच्या सहवासातच हे यथार्थ निर्णय होतात. कारण माणूस हा रजोगुणाचा मूर्तिमंत पुतळा आहे. सतत चित्त चंचल असतं आणि त्यामुळे तो आपल्या परीने, आपल्या बुद्धीने निर्णय करायचे नाहीत. डॉक्टर काकांचं एक वाक्य आहे की स्वबुद्धीच्या गाढवावरती बसून कधीही परमार्थ करू नये. संत आणि सद्गुरूंच्या बुद्धीप्रमाणे परमार्थ करावा. तव शिष्य आक्षेपिले, सृष्टी मिथ्या ऐसे कळले, परी हे अवघे नाथिले तरी दिसते का? आता हे सगळं ऐकल्यावर परत शिष्याने प्रश्न विचारला, की दृश्यसृष्टी मिथ्या असून ते प्रत्यक्ष का दिसते? खरं तर ती दिसू नये. दृश्य प्रत्यक्ष दिसते, म्हणून सत्तेची वाटते. यासी काय करावे ते सांगा स्वामी. हे दृश्य जगत जे आहे, ते 5 ज्ञानेंद्रियांनी प्रत्यक्ष कळतं, म्हणून ते सत्य वाटतं. आपलं सांगणं आणि आमचा अनुभव यातील विसंगतीला काय करू? बघा त्याला त्याची अजून समजूत पटत नाहीये. आणि याचं शास्त्रशुद्ध उत्तर जे आहे, ते श्रीगुरूंनी पुढच्या समासामध्ये दिलेलं आहे. आणि पुढचा समास जो आहे, तो सगुण भजनाचा आहे. सगुण उपासनेचा आहे आणि सगुण भजनामध्ये याचं परत अजून स्पष्टीकरण केलेलं आहे. समास खूप मोठा होता, पण तरी आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.